या पूर्ण परिसरातले सगळे जण आहोत. मला असं वाटतंय की सकाळ जी असेल त्या दिवशीची, ज्या दिवशी आपण ठरवू त्या दिवशी मग आपण मग ते शाहजान बादशाह असेल, तगरखेड असेल किंवा अजून कुठलं इथं ठिकाण आहे जिथं आपण लहानपणी वावरलोय, कुठलं मठ असेल, जे काय असेल ते तिथं आपण सगळे मित्र, फॅमिली नाही, तिथं आपण सगळे मित्र आहेत. आज समजा तगरखेड आहे, तगरखेड्यामध्ये आपला नाश्ता जर तगरखेड्यात केलं तर शेट्टे साहेब करणार नाहीत का? मस्तपैकी तिथं त्याने आयोजन करतील, तिथं गावरान तिथं मस्तपैकी बसूयात आपण तिथे. किंवा गावामध्ये कुठं जरी जायचं असेल आपल्याला, गावात एक व्हिजिट द्यायची, मार्केट यार्डला द्यायची, कुठं मठामध्ये आपण जाऊन येऊ. आपण वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये पेटे घालून लोकांना कळायला पाहिजे की ही बॅच तेव्हाची आहे, या गावाला होते. तुम्ही लहानपणी सायकल टंगडी मारून डबलचे ट्रिबलचे आपटलेले त्या गावामध्ये, तिथे जा ना तुम्ही. यांची आडत असेल, जे बोलवतील, तुमची कुणाची आडत असेल, कुणाची सायकल, व्हिजिट देऊ ना तिथे. आपण माझं गाव आहे, तुम्ही माझ्या गावाला या म्हणणार, तुम्ही तिथं जाऊ, कुठंतरी चहा होईल, कुठेतरी नाश्ता होईल. असं सगळं सकाळचं जे सत्र असेल ते पूर्ण सत्र आपले फक्त जे मित्रमंडळीमध्ये 70 असेल, जे कोणी असतील ते सगळे मिळून मग तुम्ही येताना तुम्ही बैलगाडी करा, काही जण बैलगाडीमध्ये बसा, काही जण सायकलवर या, पेट्या घाला, धोतर घाला. अरे लोकांना दिसू द्या की ही गंमत आहे काहीतरी. आम्ही शेतकरी आहोत तर शेतकरी आहोत, शेतकरी कसे असं करून थोडीशी जस्ट एक छोटीशी, तुम्ही तगरखेड्याला गेला, शेळगेला गेला, जामखंडीला गेला, जे ठरवू आपण तिथं ठरवून आपण इथे शाळेमध्ये येणार. मग शाळेमध्ये झकास, म्हणजे आपण हे सकाळचं सत्र सुरू केलं, समजा 8 वाजता सुरू केलं तर शाळेमध्ये 11-12 वाजतापर्यंत आपलं हे काय असेल तर भेटी गाठी करीत पूर्ण गाव आणि आपले जे परिसर आहे इथे एक मजेशीर अशी गेट टुगेदर आपल्या सगळ्यांचं होईल. ते जॉलीपणानं होईल, तिथं भेटी आहेत, आपल्या आठवणी येतील त्या सगळ्या. तिथे शाळेत आल्यावर शाळेची आठवण, बाकाची आठवण, फळा, गुरुजी, ह्या सगळ्या गोष्टी इथं आल्यावर होतील. पण इकडं गावामध्ये मी हक्काने म्हणेन की माझ्या शेतावर या, चला 2 तास माझ्या शेतावर मी अमकी व्यवस्था करतो, आपण असं 1-2 ठिकाणी केलं तर आपले अशीच 11 वाजून जाते. मग आपण मस्तपैकी शाळेत येणार. शाळेत मग येणार तर शाळेमध्ये स्वागत व्हायला पाहिजे, या सगळ्या टीमचे स्वागत व्हायला पाहिजे शाळेमध्ये. ते शाळेमध्ये एंट्री केली की मग आपण जे काही जेवणाचा विषय असेल, नाश्ता विष्टा झालेला आहे आपला, तर तो जेवणाचा विषय असेल किंवा शाळेचा कार्यक्रम काय रेग्युलर 10 ते 5 आहे. रेग्युलर शाळा कितीला भरते? 10 ते 4. ठीक आहे. तर आपण त्या शाळेत रविवारी पण आहेच का? रविवारी नाही, आपण शाळेच्या दिवसात करायचा. असं काय? शाळेच्या मुलांनी बघायला पाहिजे की जे माझे विद्यार्थी असतात ते शाळेवर किती प्रेम करतात. ते शाळेवर येतात, पण त्या दिवशी शाळेवर तुम्ही लाइटिंग करा. त्या दिवशी संध्याकाळी शाळेमध्ये 4 तासाचा जय्यत प्रोग्राम ठेवा. तिथे झकास मोठा प्रोग्राम होईल, त्याच्यात इंट्रोडक्शन होतील, आपल्या घराबराची होईल. शाळेतले काही मुलं कलाकार असतील तर त्यांचं तिथं व्हायला पाहिजे. मग शाळेचे जे संचालक आहेत त्यांचा सत्कार करा. आज ते इथपर्यंत आणले त्यांनी. मग आपले माजी विद्यार्थी, माजी सर जे असतील त्या सरांचं तिथे करा. जे माजी आपले जे वारलेले आपल्यामधले असतील त्यांचे तिथे प्रतिनिधी बोलवा, त्यांची बायको, त्यांची मुलं, ते आपले होते म्हणून. असा जय्यत 4 तासाचा कार्यक्रम संध्याकाळच्या वेळेला करा. मग तिच्यात अजून कोणी पेटी वाजवेल, कोणी तबला वाजवेल, कोणी ऍक्ट करेल, अजून कोणाच्या लिंक मध्ये काय असेल तर ते होईल. तो कार्यक्रम असा गावाच्या प्रतिष्ठेताना बोलवा तुम्ही. या गावाचा विषय आहे ना ते. संस्थेचे असतील, गावातले असतील, या सगळ्यांना बोलवा, तिथं बघायला लावा ना तो कार्यक्रम. जकास कार्यक्रम संध्याकाळी बघावा. असं उजळलेले शाळा असणार आहे तिथे. शनिवारचं मग ते मुलं निघून जाण्याच्या आधी ते मुलं समोर असतील स्वागताला. आमच्या शाळेचे हे माझे आहेत म्हणून ते मुलं तिथे असतील आपलं स्वागत करायला. ते स्वागत वगैरे होईल आणि मग मुलं जातील. मग आपलं लंच टाइम तिथे होईल. लंच नंतर कार्यक्रमाचा विषय आपण ठेवायचा आणि शाळेमधला विषय ठेवायचा. कार्यक्रम करून नंतर लंच ठेवायचं. कार्यक्रम संध्याकाळी. कार्यक्रम संध्याकाळी करून दुपारच्या जेवणापर्यंत भेटी गाठी काय सगळे परिचय एकमेकाला द्यायचं सगळं. त्याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम झाला कार्यक्रम घ्यायचा. तुम्ही एक अंदाजे बघा ना, आपण 11-12 वाजता आपण शाळेत येणार आहोत असं समजा. दाडके सर एक ढोबळ लिहा तुम्ही. सकाळी 8 वाजता आपण म्हणजे शोभायात्रा, प्रभात फेरी किंवा जे जे व्हिजिट करायचे आपल्या मित्रांकडे
ते सगळं करून आपण 11, 11:30, 12 पर्यंत शाळेमध्ये येणार. ठीक आहे, 12 पर्यंत 12 पर्यंत येणार. मग 12 ते 1 जो आहे ती जी मुलं आहेत ती मुलं आणि आपणही त्यांच्यासोबत मुलं व्हायचं. शेवटचा तास त्यांना खेळायला नको, शेवटचा तास आपल्यासोबत आपण सगळे त्या मुलांच्या सोबत राहू, आपल्या आठवणी सांगू, त्यांच्यासोबत खेळू, काहीतरी त्या मुलांच्या सोबत खेळू. एखादा खेळ आता सत्कार आपल्याला जे काही फेटे वगैरे बांधायचे शाळेची एंट्री झाल्या आपण आपल्या माजी जे काही आपले शिक्षक होते हा. त्यांचा सत्कार आपल्यातर्फे आपण करूया. संध्याकाळी नाही शाळेची एंट्री एंट्री फक्त आपली, हा. सकाळचं सत्र आपलं आहे. आपलं जेवढ्या नंतर स्वागत जेव्हा म्हणतो. हा आपलंच चालू आपलं विद्यार्थ्यांतर्फे माझी तुमची विद्यार्थी- चालू जे मुलं आहेत ना ते मुलं आणि आपण ह्याच्यामध्ये आपण शाळेचा स्टॉप आपला सत्कार करावा. स्टॉप करेल आपला, आपले मुलं करतील जे आजची मुलं आहेत विद्यार्थी आणि शिक्षक आजचे शिक्षक लोक असतात. ठीक आहे. माझे शिक्षक करणार नाही, आजचे करते. आजचेच म्हणाले. Yes. हा. आम्ही आमच्या कारण आपण त्यांचं करणार आहोत. Yes. हा आपल्या शिक्षकाला आम्ही बोलवू. आपल्या शिक्षकाचा आपण संध्याकाळी करायचा. ते आपला सत्कार करावा. नाही. संध्याकाळच्या वेळेला आपले फॅमिली सहित सगळ्यांनी यायचं संध्याकाळच्या कार्यक्रमाला. मग आपले जे गुरुजी होते ते गुरुजी त्यांच्या फॅमिली सहित असतील तर फॅमिली सहित जसे असतील तसे त्यावेळेच्या ज्यांना आपल्याला सन्मानित करायचंय. मग त्यावेळेस संस्थेचे चालक जे असतील ते आजही जिवंत असतील त्यांनाही आपल्याला घेता येऊ शकते. संध्याकाळचं कारण असा मॉबच्या समोर असायला पाहिजे, गावातले लोक असायला पाहिजे, शाळेतले विद्यार्थी जर येत असतील, जे परफॉर्मर आहेत ते असतील, आपण आपल्या फॅमिली सहित एक झकास असा कार्यक्रम संध्याकाळी असायला पाहिजे. दुपारी आपण 12 पर्यंत झालं, 12 ते 1 शाळा सुटण्याच्या वेळेस ती मुलं आणि शाळेतले जे आहेत ते आपल्याला स्वागत करतील. आपण येऊ तिथं त्यांच्यासोबत तासभर शाळा सुटेपर्यंत, शाळा सुटायची मजा आपण घेऊ, शाळेची बेल आपण वाजवू, पूर्ण म्हणून आपण शाळा सुटली म्हणून आपण हे करू तिथं, ती मजा होती, ती सगळे मुलं जातील. त्याच्यानंतर आपण लंच टाइम करायचा, बरोबर आहे. 1 ते 2, 2:30 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत, 2:30 वाजेपर्यंत 1 तास 1.5 तासाचा लंच करू आपण. लंचला आपण आपल्या फॅमिलीला घेऊन येता येऊ शकते, कारण आपलं फिरणं झालं त्यावेळेस लंचला आपण ह्या सगळ्यांना बोलवू. लंचला तुम्हाला स्टाफला सगळ्यांना बोलवायचं बोलवा, संस्थेच्या मॅनेजमेंटला बोलवा, गावातले पदाधिकारी ज्यांना तुम्हाला काय 200 खाल्ले काय 300 खाल्ले काय काय बिघडणार नाही. आता संस्थेच्या स्टाफला तर लंचला आपल्याला बोलवायचं. हा. आणि ते सत्कार करणार आहेत. हा. आणि नियोजनासाठी ते सगळं थांबणार आहेत. हा हा ते सगळे असतील. आणि 40-50 लोक आहेत ते आपला कार्यक्रम होईपर्यंत राहतील ते. हा ते 50 लोक आहेत. आपण सगळे 70 दुनी 40. 140 200 140. हे 200 250 झाले. गावातले 50 लोक बोलवा प्रतिष्ठितांना, काही बिघडत नाही, या गावाशी आपलं नातं आहे ना. असे 300 लोकांचं लंच बेंच होईल फर्स्ट क्लास पैकी. लंच झालं 2-2:30 ला, तर त्याच्यानंतर 2:30 ते 4:30 किंवा 4 वाजेपर्यंत, 2:30 ते 4:30 मग आपले जे सगळे आपण आहोत, आपल्या जुन्या आठवणी, गमती, इनफॉर्मल म्हणजे फॉर्मल नाही हा विषय. तुम्ही फॉर्मली संध्याकाळी बोला जे बोलायचं असेल ते. आपण जे गप्पा टप्पा करतो, जुन्या आठवणी करतो, एकमेक जवळचे, कोणी जिगरी असतंय, कुणी अजूनही ओळखत नाही, अरे तुमचं नाव काय म्हणून म्हणतं, कुणी आपल्या मस्तपैकी असतात, त्या आठवणी शेअर करायच्या असतात. त्या आपसामध्ये आपल्याला ज्या गमती जमती करायच्या म्हणलं कुठं कॅज्युअली ज्याला म्हणतो, ते 2 तास आपण कॅज्युअल घालायचे. मस्तपैकी हॉल घ्यायचा, त्याच्यामध्ये ह्या गमती जमती आठवणी किती तुम्ही काही नकला काढा, काही बोलू शकता. आपण मित्र आहोत, आपण काही बोलतो, शिवेगाळीपासून सगळं दारिद्र्यापासून चालतं. हे कॅज्युअल टाइम तिथं असायला पाहिजे. मग तिचा हॉल असेल किंवा अशी व्यवस्था करू तिथं की ते कॅज्युअल टाइम घालायचा. आणि त्याच्यानंतर 4:30 नंतर आपला जो कार्यक्रम संध्याकाळचा ठेवायचा आहे तो एक 5-5:30 ठेवला तर कसं नाही, म्हणजे थोड्या वेळात अंधार होतो, दिवसभर आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही. थोडी लाईट यायला पाहिजे, थोडी लाईट्स असायला पाहिजे, तर लाइटिंग करता येते, छानसा कार्यक्रम करता येते त्याच्यामध्ये. आपला फुल दिवस आहे ना ते. हा. ठीक आहे ना. आम्हाला यायचं का एवढंच ठरवायचं. गाडगे सर, नाही ते पण ते संध्याकाळचा कार्यक्रम 4च्या पुढून ठेवायचा का संध्याकाळचा म्हणजे तर 6च्या पुढून ठेवा तुम्हाला. आता ते तुमच्या दोघात ते दिवसभर busy. दिवसभर 5 वाजता ठेवा ना, 5 वाजता ठेवा, थोडं उजेडात सुरू होतं आणि असं होतं ते. 5 to कितीपर्यंत करायचं? हे 3 तास तरी किमान जाणार आहे. अच्छा 8 पर्यंत 5 ते 8 वाजेपर्यंत हा कार्यक्रम चालतो. सांस्कृतिक कार्यक्रम. सांस्कृतिक कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपापले सगळ्यांचे मनोगत आहेत. त्याच्यासोबत कुणाच्या बायका बोलू इच्छितात त्यांच्याविषयी आमचे हे असे होते, ते अनेकदा आठवणी करतात, शाळेच्या आठवणी करतात, मित्रांच्या बोलणार असतील तर ते बोलतील, मनोगत माझे काय? विद्यार्थी असतील, संस्था चालक असतील, है ना, हे सगळे बोलतील त्याच्यामध्ये.
आणि मग त्या कार्यक्रमामध्ये अजून काय काय आपल्याला ठेवायचं आहे हे सगळ्या गोष्टी त्या कार्यक्रमामध्ये सत्कार वगैरे ठेवू. त्या कार्यक्रमामध्ये आपण सगळे आलेले जे आहेत त्यांना आपण काहीतरी म्हणजे आपला गेट टुगेदर झाला म्हणून त्याची एक स्मृती म्हणून त्याचं स्मृतीचं फ्रेम वगैरे छानसं मी बनवतो ते आपण सगळ्यांना देण्याचं करू. संस्थेला काहीतरी देऊ. आणि माझं सबमिशन असं आहे की आपल्या शाळेमध्ये समजा एक 8-10 गरीब विद्यार्थी असतील, 8-10 असतातच शाळेमध्ये, तर त्या गरीब विद्यार्थ्यांना देखील आपण सगळे मिळून काहीतरी देऊ. त्या कार्यक्रमाला बोलवून त्यांना आपण काहीतरी देऊ. असतील गरीब तर आपण गरिबीची जाण ठेवायची. शक्य झालं तेवढं द्यावं. तुम्ही 1000 रुपये द्या, काय बिघडत नाही. या मध्ये प्रकाश आले तुमच्या कमी पडल्या का? आणि तिकडे प्रकाश तिकडल्या जरा 2-3 खुर्च्या घ्यायला. गरीब समजायचं नाही. अरे बाळ पुढच्या गेल्या सर या. वर आले सर्व ह्याने घेऊन आता पुढचे मला बरेच सध्या- गिफ्ट पाहिजे. पुढे घे. पुढे गेला इकडे. कपडा मार. या अजून थोडं आधी 2-3 घ्या. प्रवेशाचा टाइम आपला 12 वाजता. पुढे पुढे सरके हो. कमी द्या. आमच्या मध्ये द्या. पण आपले असं सांगा. हां 12 वाजता आपल्याला सगळ्यांना इथं हां हो मग आपलं सत्काराचा कार्यक्रम शाळा सुटल्या सत्कार 12 ती 1 1:30. ते यांची शाळा सुटते, सगळे विद्यार्थी राहतात. हां मग आपल्या सत्कार केल्या त्यांना आपण सगळ्यांना एक बिस्किट पुढे जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना बिस्किट पुढे वाटत. हां चालेल ना. बिस्किट पुढेच्या ऐवजी असे आपण नाही असे आपण बनवणार आहोत ना, फूड बनवणारच आहोत ना, त्यातलं जे स्वीट आयटम असेल त्याचे पाकिट बनवून ठेवू ना. कुठलेही एक आयटम त्याच्याबद्दल मला- पॉकेट तयार करून पाकिट तयार करून द्यायचे जेवढे विद्यार्थी जेवढे तेवढे. विद्यार्थी आहेत त्यांना काहीतरी खाऊ मिळावं आपल्याकडे. बिलकुल बिलकुल. हे माझं उद्दिष्ट आहे. कुठला खाऊ द्यायचं ते आपण ठरवू. मग ते सत्काराला सगळे हजर राहतील, त्याची मजा काही वेगळीच होती. सत्कार करून विद्यार्थी जातील. सत्कार करून काय करायचं सांगतो, तिथे सत्काराचं जे स्वरूप आहे ते आपण ठरवू ते. आणि त्या मुलं जे आहेत त्या मुलांच्या सोबत आपण खेळू. मग ते खुर्ची काय असते, सगळी खुर्ची असते किंवा ते वाघ मेंढी असते, ती मुलं आणि आपण त्यावेळेस 42 वर्षापूर्वीची मुलं आणि आजची मुलं. मग ते दोरी खेच असते काहीतरी. म्हणजे आपण सगळे प्रवेश करताना डेव्हलपमेंटला बरदाळी आणि मग ती शाळा सुटली की सगळं उद्यावरून सुटली शाळा. असा व्हिडिओ आणि असा मस्तपैकी असा ड्रोन याची शूटिंग करू, याची ड्रोननी शूटिंग करू. ही मुलं असे आपण हे सगळे ओल्ड एजची आणि ती नवीन मुलं तुम्ही एकीकडे आम्ही कबड्डी खेळून चाला जे काय असेल ते असं कॅज्युअल थोडंसं 1 तास 1.5 तासांना त्याच्यात सत्कार पण होईल, खेळ पण होईल, शूटिंग बिटिंग होईल, आपल्याला शाळेत आल्याचं फील होईल त्याच्यामध्ये. सतीशराव आहे का आमची कल्पना अभिनव काही तुम्ही म्हटल्याप्रमाणे हे सगळं खूप छान आहे पण पण वेळेचं टायमिंगचं प्रॉब्लेम काय येतात तुम्हाला एक ठरवावं आता लागेल. हिने सांगितलेले स्वरूप चांगले पण आता योगादान एक ठरवावं लागेल. करेक्ट 8 वाजता औरतचे लोक जे आहेत औरतचे लोक लोकलमध्ये फेरी लोकल फेरी बाहेर गावून नाही ऐकून नाही आता ते विषय बाहेरगावचं म्हटलं का नाही ते टाइम बाहेर गावून येणारे यावं 8 पासून 8:30 पासून लोकलमधली फेरी काढायचं. बाहेर गावी खामकर प्राध्यापक तुकाराम तुकारामजी खामकर आपण आठवण काढतो आता. शाळेतला तुकारामाला पिशवीवाला बाकी सगळ्याला परिचय आहे फक्त भागवतराव नव्हता. परत ही शेवटची शूटिंग आहे. पुष्पानी भाई, थेटे सर, राजेश भाई, जाधव सर, पांडुरंगराव रोडे सर, सुरेश बिरादारजी, पांडुरंगाचे मित्र थिळगीकर, सुनील बोरसुरे, अभंगराव जाधव, तुकारामजी गोपणे, तानाजीराव थेटे मिलिटरीमॅन, ज्ञानेश्वर गायकवाड आमचे 10वी क चे मित्र, तसेच गोविंदराव डावरगावी विसरलेले गोविंदराव आमचे, तसेच आमचे
बिरादार कमलाकर बिरादार मधल्या शाळेतल्या सुट्टीतून पळून जाणारे, तसेच तुकाराम खामकर, प्राध्यापक तुकाराम खामकर आत्ता लेट आलेले आहेत. त्याच्यानंतर डोंगे सर, आमचे पेंटर डोंगे सर, आमचा युसुफभाई कुठे गेला विसरून माहीत नाही, मल्लिकार्जुन स्वामी, अरे सॉरी गणाचार्य, पेंटर गणाचार्य, एकेकाळचे गणलेले गणाचार्य, आणि ते सोबत होते युसुफभाई आमचे. आणि प्रकाश गोरणी थोडे लेट आलेले आहेत. सुधीरजी खजिनदार उशिरा आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरद पवार गट, आणि विश्वनाथराव आमचे द्राक्षवाले विश्वनाथराव, त्यानंतर बिरादार, त्यानंतर LCB पोलीस डिपार्टमेंटचे बालाजीराव बिरादार. आतापर्यंत 35 गुन्ह्यामध्ये त्यांनी आपलं संशोधन केलेलं आहे. तसेच आनंदराव हुनुसनाळे, बालाजीराव कोंगळेकर, आमचे कवी मुकुंदराज बालाजीराव मोरे सर, त्याच्यानंतर डोंगे सर, खेळाचे शिक्षक डोंगे सर, आणि पेटी मास्तर कीर्तनकार, आणि ह्यांच्यासोबत उद्या हरिहरराव जोशी, संगीत तबलजे आणि पेटीजे यांची लागणारे आहे, विठ्ठलराव शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, आणि आमचे अँकर सतीशभाई हनेगावे सर. त्याच्यानंतर मी स्वतः तानाजी दाडगे. आता हा कार्यक्रम पुढच्या टप्प्यात आलेला आहे आणि ही शूटिंग परत जाणार आहे. परत सुपोषबाईचं बोलणं आहे का? हे आपण 1982च्या 82च्या विद्यार्थ्यांची एकता जिंदाबाद म्हणायचं. हा. ओके, जिंदाबाद तिकडे घ्यायचा. हा. बरोबर आहे. हा. 1982च्या विद्यार्थ्यांची एकता जिंदाबाद जिंदाबाद 82ची एकता जिंदाबाद 1982ची एकता जिंदाबाद. आपण आपले 7-12 आहे आजची 12:30 7-12 म्हणजे 7-12 आपला उशिरा का होईना सुरू झालेल्या या सभेचं एका मोठ्या सभेत रूपांतर झालेलं आहे. आणि येणाऱ्या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणारी आपली जी ही 1982च्या बॅचची जी मीटिंग आहे, गेट टुगेदर आहे, हे एक ग्रँड गेट टुगेदर होण्याच्या दृष्टीने राजेशभाई, सुपोषभाई, भागवतराव थेटे आणि दयानराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम एकदम चांगला करायचा आहे. कार्यक्रमाची पत्रिका ठरत आलेली आहे. काही वेळेचं बंधन इथं असल्यामुळं या ठिकाणी आपण ह्या कार्यक्रम पत्रिकेला कॉम्प्रेस करून ह्या सभेला परत पुढे फॉरवर्ड करीत आहोत. धन्यवाद.